प्लीज लगेच क्षेत्रक्ष सजवून घ्या. फलंदाज मैदानामध्ये पाठवा. बोरली टीम 4 षटकाचा खेळ असेल. हाय स्कोअर करणारी टीम ला इथे दिला जाईल बाय. त्याचबरोबर पहिल्या गेलं तर पहिला सेकंड फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अयांश युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान बोरले या दोन संघांमध्ये मात्र पहिला दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला आजच्या रात्रीतील मात्र पाहायला मिळतोय. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. दर्शन पाटील, चला प्लीज या दर्शन पाटील यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. क्या कहेंगे प्रेम के बारे में? हाँ बिल्कुल प्रवीण, प्रेम के बारे में बिल्कुल कि प्रेम परिचय को पहचान बना देता है. प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है. मैं आप जी की कहता हूं. चला मॅन ऑफ द मॅच आहे नितीन सर तिथे प्लीज. सामनावीर पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. बोरलेचे जबरदस्त खेळाडू दर्शन पाटील. तर मॅच ऑन होतोय इथे. जय हनुमान बोरले आणि आयन स्पोर्ट्स नांदगाव या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय जय हनुमान बोरले टीमनं आणि त्याचबरोबर बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आलाय डॉट. आपण पाहायला गेलं तर मयूर फडके गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला प्रफुल्ल पाटील, संदेश पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले. या बॉलमध्ये अगदी फिरकी घेत बॉलला फेकून दिले. सीमा रेषा पार. धावा येतील मात्र ते प्रफुल्ल पाटील यांच्या बॅट मधून 6 षटकार. तर थँक्यू. या ठिकाणी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो दर्शन पाटील ठरलाय उर्फ चिच्या. एक दमदार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आली मित्रांनो, कारण चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये ज्याचा दमदार परफॉर्मन्स राहिला. मी विनंती करतो उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नितीन भगत साहेब आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दर्शनला सामन्यावरचं पारितोषिक द्यावं. एक दमदार आताच तुम्ही आवाज ऐकला सूरज डीजेच्या माध्यमातून. छोटा तीर खाव करे गंभीर. चिचा दर्शन याला आपण करायचं सामन्यावरचं पारितोषिक देऊया. जबरदस्त गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून राहिली. अभिनंदन दर्शन, कॉंग्रॅच्युलेशन्स. बाउंड्री लाईन इफर्ट्स पाहायला मिळाले. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात्या 2. इथून ही मॅच आहे ना अगदी क्रुशियल होईल. दोन्ही संघ तेवढे ताकदवान आहेत, बलवान आहेत. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. जय हनुमान बोरले की आयन्स युवा स्पोर्ट्स नांदगाव या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 आणि स्कोरबोर्ड. बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत 3. एक षटकारी आलाय. 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या. चांगला खेळ इथे होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती मयूर फडकेला पाहतोय. ऑन स्ट्राईक प्रफुल्ल पाटील. आणखी क्लासिकल पिवंत षटक आहे. गॅप शोधून काढली. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे प्रफुल्ल पाटील यांच्या बॅट मधून 4 चौकार. या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पाटील आता मात्र अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये खेळताना मात्र पाहायला मिळेल. त्याची जोडी खास आहे. 4 षटकांचा खेळ त्यासाठी मात्र प्रयत्न केला जातो. क्लासिकल मात्र इथे पाहायला गेला. स्क्वेअर कट केली मात्र ते गॅप शोधायचे होते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र इथे घेतली जातोय. समजदारीचं क्रिकेट संदेश पाटील यांच्याकडनं मात्र साकारला जातोय. कारण धोका झाला असता कदाचित डेंजर झोन मध्ये आले असते प्रफुल्ल पाटील. त्यासाठी नकार दिला की काय असं डेफिनेटली आणि पाहायला गेलं तर नकार दिले. एक धाव मात्र येईल इथे येताना पाहायला मिळाली.
या एका धावीने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा 89 स्कोरबोर्ड. मात्र टीम बॅटिंग करत असताना जहनमान बोरली या संघाच्या धावफलकावरती 13 धावा मपेसावी. स्क्वेअर लेग चौदा धावा. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय मयूर फडके यांच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. 14 यानं स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. यस आणखी एक शिवकरचे डीजे ऑपरेटिंग सँडी आता संदीप भाऊ आमचे यांचं आगमन इथे आलं. त्यांचंही मनापासून आम्ही करतोय सहर्ष स्वागत संदीपजी डवले. गणाधीश जो राघवाचा गमपंत अनंत त्या राघवाचा डीजे सूरज HDC आज आग लावून दिल्या. अप्रतिम संगीत सिस्टम इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर टायमिंग के बेतात बादशाह म्हणजेच डीजे सूरज. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होईल. मनीष फडके बॅटिंग करत असताना पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी जिथे केली होती मनीष फडकेने त्याच गोलंदाजाला मग आता गोलंदाजी कशी होईल. हा बॉल डॉट आला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. बॅटिंग ऑर्डर पाहायला गेलं तर थोडीशी कमकुवत आहे की काय चर्चा होईल, परंतु गोलंदाजीचा अट्रॅक्टिव्ह मारा आपल्याला पाहायला मिळाला. विरोधामध्ये खेळत असताना नांदगाव च्या परंतु इथून भोरलेच इथे मात्र कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे जहरमान कामोटे या टीमला मात्र पराभूत केले, कमबॅक केले. त्याच्यानंतर लॉंग ऑरिझन मध्ये गॅप तर शोधून काढले. क्षेत्ररक्षक आहेत अगदी पोहोचतात बॉल पर्यंत. पहा उचलतील फेकतील. मनीष आहे तिथे तोपर्यंत धावे येईल. मात्र इथे एक सिंगल. हा क्लास आहे क्षेत्ररक्षणाचा. जिथे मात्र 2 धावा असतात तिथे मात्र एकच धाव घेतली जाते. ती चपलता ती चतुरता त्या क्षेत्ररक्षणामध्ये असते. फलंदाजांना माहिती असतो की अगदी अचूकता मात्र त्या क्षेत्ररक्षकाकडे आहे. त्यासाठी की काय मात्र अगदी थांबले जातात स्वतः फलंदाज. एकच धाव मात्र आली. या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. 15 आणि स्कोरबोर्ड. दुसरं षटक अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे इथे हाताळला जातोय. 4 षटकांचा खेळ असणार आहे. प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राईक. भन्नाट वेग इथे मात्र बॉलवरती पाहायला मिळाला, परंतु वेगावरती नियंत्रण इथे कदाचित नाही. वाईट बॉलचा निर्णय पंचांचा त्यांना पाहायला मिळतोय. रुपेश पाटिल ये जो बल्लेबाज है चांबो, ये खतरनाक बल्लेबाज है. इसकी बल्लेबाजी हमने देखी थी कौन के नाइट टूर्नामेंट में प्रवीण भोईर के खिलाफ. क्या बल्लेबाजी की थी. ये चांबो है चांबो. राईट मोड विकेट. हा क्लासिकल इथे स्ट्रोक काढलाय. बॉल गॅप शोधून काढली. बॉल चालल्या मात्र मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषा पार. येथील धाव मात्र इथे प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून 4 चौकार. दोन्ही पाहिलं गेलं तर 24 लाईव्ह इव्हेंटचे महत्वाचे मात्र हे व्यक्तिमत्व आहेत. आणि एका बाजूला पाहायला गेलं तर संदेश पाटील सर 24 लाईव्ह इव्हेंटचे फाउंडर. पहा चांबो अगदी भिंगरी सारखा गिरगिर 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 फिरलाय. बॉल चाललाय भिंगरी सारखा. वीर 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 सीमा रेषा पार. येतोय हा चांबो ट्रेडमार्क षटकार. तीन षटकारांसाठी इथे आमचे भोरल्याचे गोल्डन मॅन राज यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता इथे लागोपाठ 3 षटकार चंबो आमचा मारेल का त्याची ही चर्चा होताना पाहायला मिळेल. गिरकी घेतली भिरकी घेतली. षटकार ठोकलाय चंबो आणि प्रफुल्ल पाटील ऑन फायर मात्र पाहायला मिळतात. इथे धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या
26 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय टीम जय हनुमान बोरले. बॅटिंग चांगली इथे मात्र पाहायला गेली तर मागच्या मॅच मध्ये थोडीशी असफलता पडतोय, त्यानंतर दाखवत्या दमछाक प्रफुल्ल पाटील आपल्या बॅटिंगची. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून मात्र साकारले गेले. आणखी एक क्लासिकल क्षेत्ररक्षक लावले होते, ट्रॅप केला होता, ट्रॅप मध्ये अडकले. चंबो चंबो फलंदाज बाद. प्रफुल्ल पाटील बॅक टू द गट. 26 या धावसंख्येवरती धक्का बसतो पहिला टीम जय हनुमान बोरले या संघाला. नवीन फलंदाज ऋतिक पाटील इथे मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल 1 to go इथे मात्र पाहायला मिळेल. नवीन फलंदाज ऋतिक पाटील वाहतात. चांगली फलंदाजी 8 बॉल मध्ये 23 धावांची बहारदार खेळी साकारले प्रफुल्ल पाटील. म्हणजे चोंबो यांनी अगदी जबरदस्त केली. पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता पटका, परंतु तिथे मिस टायमिंग शॉट झाला. क्षेत्ररक्षण तेवढा दमदार पाहायला मिळालं. झेल मात्र जयशंकरकडनं पकडलं गेलं. 5 झाले. त्याच्यानंतर ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑपरेटर मध्ये मात्र खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्ह केलं. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तेवढी चपलता पाहायला मिळते क्षेत्ररक्षणांमध्ये. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या जय हनुमान बोरले या संघाच्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड टीम जय हनुमान बोरले लॉस ऑफ 1 विकेट. प्रतीक हुद्दार नवीन गोलंदाज स्वतः कॅप्टन आणि पनवेल टेनिस क्रिकेटचा कोणी हिरा म्हणजे ओळख आपल्याला पाहायला मिळते. नांदगाव टीमची रन मशीन. पण आता गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा षटक मार्गस्थ झाला. येथे 3 षटकांचा खेळ सुरू होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती 27 धावा आल्यात. 13.50च्या सरासरीनं धावा इथे जमवल्या गेल्या. त्यानंतर मला पाहायला मिळतोय चांगला बॉल. ती क्षमता आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी थोडासा मात्र ते बाहेर काढला. साईड आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. प्रतीक हुद्दार गोलंदाजी मार्कवरती एक महत्त्वपूर्ण खेळाडू नांदगाव टीमसाठी सातत्याने राहिला दरवर्षी. याही वर्षी चांगला टच मध्ये असणारा खेळाडू. आणखी एक डॉट बॉल इथे येईल परंतु थोडासा बाहेर जाणारा वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. परंतु चांगला निर्णय आज राणावत सरांचा पूर्ण पॅनल कार्यरत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा कव्हर करतात उत्तम पंच. अगदी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे अनेक जिल्ह्यांमध्ये नीरज राणावत सरांचा पॅनल काम करत असताना आपल्या सातत्याने पाहायला मिळते. अनेक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून दिल्यात. त्यांचे आम्ही मनापासून करू स्वागत. त्यांना देऊ शुभेच्छा. परंतु कॅफ शोधून काढली क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. भन्नाट वेगानं निहारलंय, पारखलंय, ओळखलंय, बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे ऋतिक पाटील यांच्या बॅटमधून 4 चौकार. ऋतिक पाटील ऑन फायर. आता इथे मात्र चौकार आला त्यांच्या बॅटमधून साकारला गेले. हल्ला चढवलाय प्रतीक हुद्दार यांच्यावरती. एक महत्वपूर्ण गोलंदाज.
लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढले हलक्या दिशेनं मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल येईल. 33वा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. चार षटकांमध्ये धावा इथे समोरल्या किती जातील त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु फ्लॅट डिलिव्हरी संदेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल थोडासा प्रेशर इथे फलंदाजांवरती क्रिएट करेल, कारण चार षटकांचा खेळ आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न टीम जे हनुमान भोरले या टीमला करायचं आहे, कारण हायस्ट स्कोर त्यासाठी बॅटिंग इथे मात्र चॉईस केली. फाईनली क्रिझन मध्ये बॉल चाललाय भन्नाट वेगानं अगदी बोर्लेच्या डगआउट मध्ये सीमारेषा पार 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 पार. ओ संदेश, I love you. Only on. शाबाश शाबाश संदेश. किसने कहा मालूम नहीं, लेकिन संदेश जी आई लव यू आपको कहा. ये चांबो ने कहा. शंभो शंभो टेंबोर्ड के देवा भाई ने कहा. आणखी एक क्लासिकल इथे स्वतःच्या फॉर्च्यून मध्ये पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण, त्यानंतर एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर प्रतीक हुद्दार यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक 3 मात्र संपुष्टात येत असताना पाहायला मिळतो. येते आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्याचे हनुमान बोरले या टीमच्या 37 धावा धावफलकावरती लागल्या जातात. जे हनुमान बोरले लॉट्स ऑफ 1 विकेट. तर बघा याच्यानंतर असेल गावदेवी उसरली विरुद्ध जीवा 11 पेंदर. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. पेंदर संघाचे संघनायक आणि त्यांच्यासमोर फाईट करेल उसरली क्रिकेट संघ, आपण टॉस करण्यासाठी यावं. पहिला सामना जिंकलाय तो गौरी स्पोर्ट्स नेवाली. राजेश शेठ कातारा भारतीय जनता पार्टी विद्यमान हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ कातारा अष्टविनायक दाबा यांनी करार पहिला सामना जिंकलाय. प्रतीक्षेमध्ये असेल की त्यांच्या समोर कोण येईल. अडतीस धावा धावफलकावरती लागल्या जातात. केतन भुईर अंतिम षटकासाठी इथे मात्र असे स्ट्राईक एंडला संदेश पाटीलला पाहतोय ते पाडणं. संदेश पाटील स्ट्राईक एंडला असे, ऋतिक पाटील नॉन स्ट्राईक एंडला. 38 धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटकाला सुरुवात झाली. केतन भुईर अंतिम षटकासाठी ते मात्र पाहायला मिळतात. पहिला बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र आपला करिश्मा दाखवताना पाहायला मिळतोय. जलवा दाखवतोय, कौशल्य भरलेली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. आणि आणखी एक आपण इतिहास कांचनजी पालकर सर गुणलेखकांचे बाहुबली काम म्हटलं तर त्याचं उत्तम उदाहरण. कारण पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करत असताना बोरले टीमचे खेळाडू डॉट बॉल खेळलेत. प्रत्येक षटक जो हाताला गेलाय आतापर्यंत 3 षटकं हाताला गेले. 3 षटकांमध्ये पहिला बॉल डॉट येते मात्र पहिला. चौथा षटक जसं मार्गस्थ झालाय तो चौथ्या षटकातील पहिला बॉलही मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता इथून एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. हाही इतिहास आहे. क्रिकेट जादुई अंकांचा खेळ का म्हटलं जाते त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आली, स्ट्राईक कन्वर्ट झाली. ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक असतील, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आल्या, 2 सिंगल आल्या. 6 धावांवरती 4 बॉलमध्ये खेळताना ऋतिक पाटील यांना पाहतोय आपण. केतन भुईर गोलंदाजी मार्क वरती. वा भन्नाट वेग आणखी एक मात्र पाहायला मिळाला. ही गोलंदाजीची कलात्मकता सातून ठासून इथे मात्र भरलेली पाहायला मिळतोय. केतन भुईर या गोलंदाजांमध्ये त्यासाठी की काय मला अंतिम षटक दिला जातो त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना. कारण 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केले त्यांनी. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. 2 डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतात. खास आणि खासियत इथे मात्र अजून दाखवत असताना गोलंदाजीमध्ये इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रचंड इच्छाशक्ती भरली गेली आहे. गोलंदाज केतन भोईर याच्याकडे ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली. सिंगल आली अवे फ्रॉम द बॉडी, चेंज ऑफ द स्पेस. ऐनवेळेमध्ये मात्र ते गती परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. स्लाइड आउटसाइड द मिडल स्टंप डिलिव्हरी. त्यानंतर एक सिंगल मात्र आली लेग बायच्या स्वरूपामध्ये. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते ते 40 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत असेल. या 2 बॉलमध्ये मात्र इथे जे हनुमान बोरले टीम धावा किती जमवेल त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल.
फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला जाईल सेल, फलंदाज बाद. संदेश पाटील बॅक टू द आउट. सोन्या ग्रुप शिवकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. केतन भोईर यांच्यासाठी, कारण जबरदस्त इथे बॉलिंग परफॉर्मन्ससाठी मात्र सोन्या ग्रुप शिवकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. परत एकदा मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक अगदी मॉर्निंग वॉक सारखे बॉलपर्यंत पोहोचत आहेत. मनीष फडके आणि फलंदाज बाद इथे होताना पाहायला मिळतील. बॅक टू द आउट. यानं जावं लागेल माघारी. इंडिज वेल शेवट गोड केलाय कांच्याची पालकर. आपण पाहायला गेलं तर अंतिम षटकामध्ये केतन भोईर यांनी त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सोन्या ग्रुप शिवकर यांच्याकडून. त्याचबरोबर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 40 धावा आणि त्या 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 41 धावा जमवायच्या आहेत. ती टीम बॅटिंग करत असताना आता त्यांच्या विरोधामध्ये अयांश युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला जाऊया टॉस्का बॉक्समध्ये. तिथे रॉकस्टार जोडले जातील. तोपर्यंत मी दोन्ही टीमला विनंती करेन, या गावदेवी उसरली आणि त्यांच्या विरोधामध्ये जिवा 11 गावदेवी पेंधर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. आणि आदरणीय ग्रामपंचायत उचुंब्याचे दमदार सदस्य आणि विवेक भोई साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास इथे टॉस करून घ्यायचं आहे. लगेच एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल तिथे. गावदेवी उसरले आणि जिवा 11 गावदेवी पेंधर. कॅप्टन चला लगेच या, आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा लगेच. तर जग्गू पाटील, सुदेश भोईर, जॉन्टी मात्रे, परिणित भोईर, संजय जाधव, विकास पेटकर, रुद्र मात्रे आणि विक्रांत भोईर या स्पर्धेचा आनंद घेत असतात. त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच नांदगाव संघाचे संघनायक आणि त्यांना उसरली संघाचे संघनायक आणि पेंदर संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं आपणास विनंती असेल. जॉन्टी मात्रे, भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे आणि येणारी VPL प्रीमियर लीग एक दमदार याच मैदानावरती आपण नाईटच्या फॉर्मॅटमध्ये पाहू शकाल. श्री शाहू वॉरियर्स विचुंबे संघाचे पुरस्कर्ते, रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा संघ तुम्ही पाहताय ते विवेक शेट भोईर गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व दमदार, रुबाबदार आणि डायनामिक पॉकेट. आपलं सहर्ष स्वागत. सर इथून लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या प्लीज. विनंती करेन मी, जास्त वेळ घेऊ नका. संदेश सर प्लीज. बोर्डे टीम सर लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचा, जास्त वेळ घेऊ नका. कारण अजूनपर्यंत आम्हाला बऱ्याच 3 मॅचेस इथून उरकायच्या आहेत. कारण ही स्पर्धा अगदी उशिरा इथे मात्र उशिरा चालू झाली 7:30 वाजता. चला प्रतीक प्लीज. चला परत बॉटल द्यायच्या प्लीज, परत एकदा बॉटल द्या तिकडून. हॅलो 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 मी सांगतो. हॅलो हॅलो, माझे नको जेऊ सामना नाही याच्या भांडींमध्ये शेंडीला लांबना.
घोर आहे घोराला पुरीला पोर आहे ना मामीला घोर आहे गोरे आटली ना बाटली ना फटक्यान फुटली ना मामाची चेटी झटक्यान सुटली. दम हॅलो कलिंगर घोर आहे घोराला पुरीला पोर आहे ना मामीला घोर आहे. हे मामा आटली तुझं ना घर आहे. बाटली ना फटक्यान फुटली ना या मामाची चेटी झटक्यान सुटली. तर उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत येणाऱ्या 5 मार्च ते 9 मार्च तुम्ही करताना गावदेवी उसराई चषकाचं आयोजन पाहू शकाल ते. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं आम्हाला 4 ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्यात ते मुकेश भाई यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. एक बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना दमदार षटकार तुम्ही त्यांच्या बॅटमधून पाहिलात. आणि मागच्या वर्षी नाईट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना तुम्ही पाहिलं. आणि यंदाही तुम्हाला एक नवीन नवीन सेलिब्रिटी पाहायला मिळतील. मुकेश भाई यावं आपलं सहर्ष स्वागत. तर हेमंत भाई यांचं आगमन झालं यावं आपण व्यासपीठावरती. टारगेट की बात करेंगे 41 रनों के टारगेट है और कंचन सर यहाँ पर कहना कहीं अच्छी बल्लेबाजी फिर से एक बार देखने को मिला यहाँ से 8 गेंद 23 रन देखिए प्रफुल्ल पाटिल चांबो के देखिए बल्लेबाजी. हॅलो. तर इनिंग संपेपर्यंत जर पेंदर क्रिकेट संघ उपलब्ध झाला नाही तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यावी. तो चलिए बात करेंगे बार 4 ओवर का मैच है. इस चीज के ऊपर गौर रखना होगा जहां पर एक इनिंग कंप्लीट हो चुका है. अभी ये मैच कंप्लीट होने में थोड़ा समय है भाई. अरे ये चलिए भाई तूफानी टाइमिंग भला ही विकेट गिरा लेकिन उसके बाद देखिए यहां से जवाब मिलता हुआ चौका आता हुआ. थँक्यू डीजे. तर याच आपण पाहू शकाल जो टेनिस क्रिकेट विश्व में विचंबे गाव का भूत जाना जाता है आशीष भोईर यांचं आगमन झालं यावं. आणि तेजस भोईर यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. शाहू वॉरियर्स विचुंबे टीम की तरफ से खेलने वाले विचुंबे प्रीमियर लीग में आइए भूत आपका स्वागत है. हाँ तो चलिए बात करेंगे यहाँ पर चौके लगने के बाद देखिए यहाँ से बहुत बढ़िया वापसी यहाँ पर 41 के टारगेट है और ये टारगेट देखते हैं कितना मुश्किल बनेगा कितना आसान बनेगा ये तो आने वाला समय बताएगा. कहते ना कलियों के निखार से सवाब नहीं आता. और इसी देखिए बात करेंगे डॉट गेंद निकला तो फिर एकदम से देखिए लेंथ आगे रखे थे पर मिड ऑफ को हटाकर देखिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर और जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए एक रन आता हुआ. कुल स्कोर की बात करेंगे कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहां से 5 रन. कंचन सर बात करेंगे तो यहां से ये मैच बहुत कुछ बयां करेगा क्योंकि सेकेंड राउंड में जो टीम मुकाबला जीतेगा ना हाईएस्ट स्कोर से सीधा देखिए वो टीम सुपर 8 में पहुंच जाएगा और जो टीम लो स्कोर से जीत कर जाएगा गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के साथ देखिए अंतिम मुकाबला खेलेगा. चलिए राजेश दादा कतारा आइए मंच पर तशरीफ रखिए. मैच शुरू होने में थोड़ा सा समय और भी जाएगा. जो अंतिम मुकाबला बहुत बढ़िया देखिए शाम का पहला मैच जीते. एक दमदार आयोजक भी है निश्चित रूप से हमदर्द ट्रॉफी टीम मैचेस देखिए शुरुआत में खिला जाते हैं राजेश दादा कतारा आकेश दादा कतारा इनका निश्चित रूप से. लेकिन यहाँ देखिए कुछ रन आता हुआ 1+1 देखिए 2 रन एक एक्स्ट्रा से रन आता हुआ दोनों रन देखिए बात करेंगे. कंचन सर पिछले 2 दिन से मुझे लग रहा है सर जो टर्न है वो जो सेल्सियस डिग्री थोड़ा सा कम हुआ है. जो 2 दिन पीछे जाइए बहुत काफी तेजी से ठंड था वो ठंड थोड़ी सी यहां से कम दिखता हुआ 7 रन तक पहुंचे हैं और अभी तक देखिए एक विकेट खोने के साथ है.
ये चलिए भाई, ये क्या चल रहा है? एकदम से देखिए मौज मस्ती और क्राउड देखिए अभी भी जागे हैं। सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। और बात करेंगे ना यहाँ पर कंचन सर 2024 मुझे लगता है बहुत अच्छा शुरुआत हुआ है। आप क्रिकेट की बात कर लीजिए या दुनियादारी की बात कर लीजिए और यहाँ देखिए शुरुआत देख लीजिए भाई। थोड़ा शांत थे लेकिन अब सोच लिए भाई कि सर में कफन बांधना पड़ेगा क्योंकि मुसीबतों से लड़ेंगे तभी तो आगे बढ़ेंगे। बड़ा खिलाड़ी बनना है तो छोटा छोटा गलती छोड़ना होगा। तो शायद कुछ डॉट गेंद खेले, कुछ सिंगल निकाले, लेकिन आखिरी में देखिए स्कोर को पहुंचा दिया 11 तक। कंचन सर अगर इसी औसत से रन जाता है तो फिर 41 ज्यादा मुश्किल नहीं रहेगा। बहुत बढ़िया मनीष है। और इस बार देखिए मिस टाइमिंग कर बैठे हैं फील्डर्स गेंद के नीचे। यहां से बढ़िया कैच देखिए, थोड़ा मुश्किल दिख रहा था। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही व्यासपीठावरती पाहताय पनवेल तालुका व्यसनमुक्ती संघटनेचे विद्यमान सल्लागार शाहीर सचिन टिचकुले यांच्यासाठी एक जोरदार गाणं होतं। सचिन टिचकुले यावं। खाया गुटका फोड़ा बटका। और बाबूशाह पनवेल तालुका व्यसन मुक्ति के सल्लागार है विद्यमान। क्या अंदाज था भाई। एकदम से देखिए इंटरटेनमेंट मजा आता हुआ, मैच में देखिए रोमांचक चलता हुआ। स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है 11 रन्स बनाए। कहते हैं ना जमीन पर पानी ना हो तो फिर फसल खराब हो जाता है। और इसलिए देखिए बात करेंगे अगर आने वाला ओव्हर में अगर तर पेंदर संघाला विनंती असेल बघा, जर मॅच संपल्यानंतर जर आपण आलात तर मात्र आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि जर जास्त उशीर घेतलात तर मात्र अजून आपल्याला पेनल्टीमध्ये वाढ केली जाईल याची आपण नोंद घ्यावा। एखादा प्रतिनिधी जर आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा। चलिए अगला मैच में बड़ा फाइटिंग मुकाबला रहेगा और इस 2 मैच में बात करेंगे ना कंचन सर हाईएस्ट स्कोर बहुत कुछ मायना रखेगा। कौन सा टीम है अच्छा टोटल के साथ है और अच्छी बड़ी जीत के साथ है सुपर 8 में पहुंच जाएगा। 11 रन बनाए। सेकेंड ओवर लेकर आएंगे गेंदबाज सोमनाथ पाटिल। देखिए बात करेंगे गेंदबाजी के लिए आएंगे। बहुत बढ़िया। देखिए ज्यादा वक्त मत लीजिए, चलिए बैटर रेडी रहिए। लगभग रात की बात करेंगे। यहां से देखिए 2 बजने जा रही है। अभी भी इसके बाद 2 मैच खेला जाना है। कंचन सर आज बहुत समय गया। और एक देखिए अच्छा गेंद है भाई, ये गेंद कम खेलना होगा। और सोमनाथ पाटिल देखिए यहां से गेंदबाजी के साथ साथ है। कहते ना मोहब्बत मिट नहीं सकता जमाने के मिटाने से। और यहां से जितना मुश्किल हो जाएगा नांदगांव टीम को एक एक डॉट गेंद खेलने से, और जितनी कम डॉट गेंद खेलेंगे उतना फायदेमंद साबित हो सकता है। आयन युवा स्पोर्ट देखिए बात करेंगे नांदगांव टीम और सामने देखिए बात करेंगे यहां से जैन वंश बुरले टीम है। क्या हो गया, क्या तकलीफ है फिर से? चलिए इंजरी है गेंदबाज की बात करेंगे और उसके बावजूद भी देखिए यहां से टीम अपना गांव सब कुछ देखिए उतारते हुए दाव में। तो चलिए अभी तक बात करेंगे। पहला गेंद देखिए डॉट निकलता हुआ
और गेंदबाजी में देखिए इस बार देखिए कंचन सर ऐसा लग रहा है अब ड्यू फैक्टर का थोड़ा इफेक्ट गिर रहा है। प्रफुल्ल पाटिल चांबो का थ्रो देखिए, ओ क्या कर दिया भाई, चिंगो चिंगो। ये देखिए चांबो बता रहे आपकी नजर किधर थी भाई, क्योंकि बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है, अगर अच्छी नजर से देखो तो वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। चांबो वही बता रहे हैं, नजर आपकी अच्छी होनी चाहिए थी। धन्यवाद बाबूशाह। चलिए डीजे वाले भी डरा देंगे सूरज। धन्यवाद बाबूशाह, कहां से आई आवाज। चलिए सूरज, आपका जितना भी तारीफ करें आज मैं सैल्यूट करूंगा आपको। मान गया सूरज, बहुत ऑपरेटर आ रहे हैं। कंचन सर देखिए मैं लाइव डायरेक्ट ही बोल रहा हूं, मान गया, आज सैल्यूट करता हूं। कंचन दी भी देखिए बता रहे हैं, उनकी तरफ से भी सैल्यूट है। आउटस्टैंडिंग आपकी परफॉर्मेंस बहुत बढ़िया। देखिए सूरज, डीजे का कद पकड़ना बहुत मुश्किल हो जाएगा किसी भी ऑपरेटर के लिए, मैं कहूँगा। बहुत सारे देखिए आजकल हम देखते हैं टेनिस क्रिकेट में बहुत सारे डीजे, सानिया भी देखते हैं और भी जीतू निश्चित रूप से डीजे देखते हैं, बहुत सारे देखिए मार्डी को भी देखते हैं, लेकिन सूरज एक्सलेंट, आपका जवाब ही नहीं निश्चित रूप से। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 14 रन बना है। चांबो थोड़ी सी नाखुश थे भाई यहाँ से, क्या छुटने के साथ है, कहां कहां से आवाज आ रही है समझ में भी नहीं आ रहा है। अपील यहाँ देखिए भाई यहाँ से चलिए आवाज कहीं से भी आ सकती है जब वक्त बुरा चलता है। और ये चलिए भाई सीधा बल्ले से खेलें यहाँ पर हम। प्रफुल्ल पाटिल चांबो देखिए, कौन कहता है आपका कमर कमरा हो जाए तो आप फिट नहीं हो। चांबो ने बता दिया, शरीर कितना भी हट्टा कट्टा हो लेकिन क्या फिटनेस दिखाते हुए यहां से भाई, लाजवाब। मुझे तो लगता है अगला टेस्ट मैच में इन्हें सिलेक्ट कीजिए हिंदुस्तान टीम के लिए। पंद्रह रन से 12 की देखिए यहां से 26 की जरूरत है। चांबो के ऊपर देखिए जितनी भी आप हंसी मजाक कर लीजिए, लेकिन कहते हैं ना लोग जिस पे हंसते हैं दीपक सर वही अक्सर इतिहास रचते हैं। प्रफुल्ल पाटिल के मुझे फिटनेस देख के बहुत बड़ा अच्छा लगा, बहुत बढ़िया लगा। पर कंचन सर देखिए उनके मित्र बता रहे हैं कि ये अन्ना का चाइनीज का फिटनेस है, लेकिन आप कुछ भी कर लीजिए। प्रफुल्ल पाटिल देखिए चांबो ने दिल जीता है भाई अपना प्रदर्शन से, चाहे बल्लेबाजी से लीजिए चाहे फील्डिंग से लीजिए, और क्या जोश जज्बा क्या जुनून था। प्रफुल्ल पाटिल तारीफ करना चाहूंगा आपका, बढ़िया रन भी बनाए टीम के लिए, 24 के लिए भी देखिए हर वक्त यहाँ पर तैयार रहते हैं, और फील्डिंग भी देखिए लाजवाब। अब देखिए समीकरण की बात करेंगे, 12 गेंद 26 की जरूरत है। और ये चलिए ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा प्रफुल्ल पाटिल चांबो वहां पर मौजूद है, क्या बढ़िया कैच लिया। देखिए अब थोड़ा गुस्सा में सेलिब्रेशन करते हुए भाई, लाजवाब। कहते हैं ना जिस पे लोग हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। चांबो ने बता दिया अपने प्रदर्शन से कि मैंने मुनिया पे दुनिया लुटाए बैठा।
क्या बढ़िया देखिए हमारे मुकेश दादा भगत देखिए यहां से इंतजार यहां से जीवा 11 से पिंदर टीम है। चलिए टॉस के लिए आना होगा कप्तान को यहां से। देखिए इस रात देखिए बहुत हो चुका है और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार और ये चलिए भाई यहां से स्ट्रेट ड्राइव किया है फील्डर से यहां पर अच्छी फील्डिंग लाजवाब यहां से कहती ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। और टीम के लिए देखिए क्या अहम रन बचाते हुए अब देखिए 10 गेंद 24 की जरूरत है। मैच एकदम से देखिए टक्कर कांटा का मुकाबला हो चुका है। एक स्वेटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी देगा ये मुकाबला। ओहो ये देखिए वाइट का इजाफा अब 23 की जरूरत है। गेंद बचा है 10। यही तो बात छेड़ा भाई ने कि एक स्वेटर एक क्वार्टर से भी ज्यादा गर्मी देगा अब ये मुकाबला एकदम से करीब आता हुआ। हेलो 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 और ये चलिए भाई यहां से हेलो तर हेलो स्कोर की बात कर लेंगे। स्कोर देखिए यहां से समीकरण से बहुत है नाजुक स्थिति यहां से और इस बार देखिए ऊंचाई ली है लंबाई की कम है फील्डर है गेंद के नीचे भाई बढ़िया कैच यहां से लेते हुए कहती ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। यहां से बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन। बहुत बढ़िया कैच लेते हुए कितना बुरा वक्त रुलाता है लेकिन बहुत कुछ सिखा कर भी जाता है। हॅलो हॅलो पेंदर संघ आपल्याला हा शेवटचा पुकार असेल जर आपण आला नाहीत तर मात्र आपला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल 2 धाब्यांच्या पॅनल्टीला तर सामोरं जावं लागेलच परंतु जर वेळेवर आपण उपस्थित राहिलो नाहीत तर कदाचित कमिटी वेगळा निर्णय घेईल याची आपण नोंद घ्यावी। चलिए प्रवीण सर उसके साथ देखिए रात भी बहुत हो रहे हैं रात भी काफी जा रहा है मैच अगर आगे जाकर रुकता है पेनल्टी के साथ साथ देखिए यहां पर और किसी को इंतजार करना पड़ेगा उस मैच के लिए लेकिन उसके बाद भी देखिए एक मैच खेला जाएगा। बहुत बढ़िया देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो दृश्य। तो चलिए एक रनों से काम तो चलेगा बातें नहीं बनेगी भाई अगर बातें बनाना है तो फिर एक तो बड़ा हिट खेलना होगा। बड़ा हिट के लिए कोशिश कर रहे हैं बैटर। समीकरण की बात करेंगे 6 गेंद 21 की जरूरत है। अब तो भाई बड़ा हिट ढूंढेंगे तलाश करेंगे मेरी सपनों की रानी कब आएगी तो भाई रानी नहीं कब चौका छक्का आएगा। साथ है जानी तेरे साथ है जानी। जरा बच्चे के रे करने के लिए
6 गेंद 21 की जरूरत है भाई। बहुत बढ़िया। देखिए प्रवीण गायकर सर, रुपेश सर, देखिए आज बहुत सारे कमेंटेटर को दर्जा दिए हमेशा कमेंट्री में, और पिछले 10 साल से उनके साथ मैं जुड़ा हूं, वही स्वभाव देखिए बात करेंगे। और बहुत सारा उन्होंने भी मुझे कमेंट्री में टिप्स भी दिए हैं, कब कहां किस वक्त क्या बोलना चाहिए। प्रवीण सर निश्चित रूप से शुक्रिया आपका। और ये चलिए भाई भन्ना टीआर कर, देखिए यहां से ये गेंद कम खेलनी होगी भाई यहां से, अगर ये मैच जीतना है तो भाई। लेकिन क्या काम करते हुए यहां से लाजवाब, कहते हैं ना खेल बहुत बढ़िया खेल गए, लेकिन अब अंजाम के लिए तैयार रही है। अंजाम क्या गेंदबाज देंगे या बल्लेबाज देंगे? अब 5 गेंद अभी भी 21 की जरूरत है, क्योंकि यहां से, और ये चलिए हवा में गेंद 2 फील्डर के बीच से, चुमंतर 4 रन। लगाएंगे रूपा। अब 4 गेंद में देखिए 17 की जरूरत है, 4 गेंद 17 की जरूरत है। अब कौन सी मेला लगाएंगे? चांबो देखते हैं कौन सा मेला लगाते हैं यहां पर। चलिए भाई बात करेंगे यहां से। देखिए चांबो के ऊपर बहुत कुछ निर्भर करता है टीम, देखिए यहां से इनके दिमाग बड़ा तेज चलता है। भला ही संदेश पाटिल देखिए उस टीम में है, लेकिन इससे फील्ड में बदलाव किया जा रहे हैं। चलिए संदेश दादा खास करके देखिए बात करेंगे। सुबह देखिए दुबई के लिए फ्लाइट पकड़ेंगे, एक बड़ी इवेंट 24 लाइव इवेंट के लिए देखिए जाते हुए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। बहुत कम समय में अच्छी कामयाबी देखिए यहां से। तो चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर वहीं रुका है, 4 गेंद अभी 17 की जरूरत है। क्या मैच में जान डालेंगे भाई? और एक बड़ा हिट, कहते ना इतिहास गवाह है, जंग राजा ने नहीं जंग सेनापति ने जीता है। ऊंचाई ली है, लंबाई की कमी है। यहाँ पर कैच के साथ देखिए यहाँ पर सेलिब्रेशन होने लगा है, क्योंकि अब समीकरण की बात करेंगे तो बहुत कठिन बन जाएगा। यहां से 3 गेंद 17 की जरूरत है। तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो। तुम्ही पाहू शकाल सुप्रसिद्ध गीतकार, गायक, लेखक, संगीतकार आणि महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्या अल्बमच्या आणि आवाजाच्या जोरावरती ज्याने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करायचं केलं, ते सुप्रसिद्ध गीतकार, गायक, लेखक, संगीतकार प्रशांत नागती यांचे बंधू रुपेश नागती यांचा इथे सन्मान केला जाईल। आणि विवेक भोईर यांचे छोटे मेहुणे आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्यांना सन्मानित करण्यासाठी विवेक शेठ भोईर, गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व श्री शाहू वॉरियर्स विचुंबे रायगडचे सर्व हॅलो हॅलो सुरू जरा आवाज आहे। तर या ठिकाणी रुपेश नागती यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी पाहू शकाल। विश्वास बसत नाही की आपण प्रशांत नागती यांचे बंधू आहात, परंतु चला चांगली गोष्ट आहे की एक सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार यांचे आपण बंधू आहात। जबरदस्त आपला इथे सन्मान आहे स्पर्धेच्या बद्दल। धन्यवाद। तो चलिए भाई बात करेंगे। भिगी हुई सिगरेट जलेगी नहीं, अब यहां से काम चलेगी नहीं। 2 गेंद 16 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए यहां से चांबो का इनिंग्स और फील्डिंग पूरा टीम ने मेहनत ली है। बघा या ठिकाणी विनंती असेल टीम, जिव्हा 11 पेंदर आपल्यासाठी ही शेवटचा पुकार असेल। जर आपण आला नाहीत तर मात्र 2 धावेची पेनल्टी तर असेलच, परंतु जास्त उशीर घेतला तर मात्र कमिटी वेगळा निर्णय घेईल याची आपण नोंद घ्यावी। क्लीन बोल्ड, यू विस यू मिल, आय विल डेफिनेट इट। डीजे टॉक कार्यक्रम ओके करून आलाय तो। देखिए यहां से
जय हनुमान बोरली टीम के गेंदबाजों ने बहुत बढ़िया काम किया भाई। कंचन सर जैसे कहते हैं ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है। तो और हर बैटर को देखिए, यहां से जबकि कुछ गाड़ी निकल रही है, कुछ दर्शक बाहर निकल रहे हैं, यहां से अंदाजा लगा सकते हो। नांदगांव टीम देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया क्रिकेट खेले। शायद मुझे लगता है आज रात में इनका सफर है कानपुली के टूर्नामेंट में। लेकिन जीवा 11 पेंदर टीम है, प्रवीण सर ने तो आगे का काम पूरी प्रवीण गायकर सर को संभालना पड़ेगा। अगली मैच लगाइए जल्द से जल्द। रात देखिए बहुत काफी हो चुका है। मैन ऑफ द मैच के हीरो बाबू शाह। चंब 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 प्रफुल्ल पाटिल आइए भाई। भलाई देखिए, लोग जिसपे हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं, उनसे मजाक मस्ती करते हैं, लेकिन चांबो के पास वो ताकत है। जैसे मैदान के अंदर पेसर को हैंडल करते हैं, ऐसा मजाक भी बड़ी अच्छी हैंडल करते हैं। और कैश प्राइज है यस चैम्बो। केतन भुईर आइए नांदगांव, आपके लिए कैश प्राइज है। हाँ देखिए बाबू शाह चैम्बो को देखते तो डोरेमोन की याद आती है। नहीं बहुत बढ़िया, देखिए पेशर को बहुत बड़ा अच्छा हैंडल करते हैं। चलिए केतन को देखिए 500 रुपये कैश प्राइज जो था दिया गया निश्चित उसे। जिवा 11 पेंदर संघाचे संघनायक, आपण टॉस करण्यासाठी कृपया यावं, आपणास विनंती असेल। अरे ताईल तीत ढिंगाणा नाद आमचा तुम्ही सोडा, ताईल तीत ढिंगाणा नाद आमचा तुम्ही सोडा। या पनवेल बोरले गावाचा फेमस खूप आहे वाडा, पनवेल बोरले गावाचा